इथं आज आलो तर आम्ही साखरेचा कारखान्यामध्ये. इथंच पलीकडं साखरेचा कारखाना आहे आणि हे जो थप्पी साखरेची थप्पी घातलेली आहे तर तिथं आहोत आम्ही आता. तर नितीन आम्ही इकडं नितीन तिथं उभं राहिला आहे. तर इथं आम्ही माझे मालक शेवटी गाड आहेत ना, त्यामुळे इकडं आलेलो आहेत आम्ही. तर आनंद वाटतो साखरेचा कारखाना बघून. साखर कशी बनते ते आपण बघितली आणि इतके दिवस आम्ही माळकूपमध्येच आहोत आम्ही राहायला पण. आणि माळकूपमध्येच साखरेचा कारखाना आहे पण तरी पण मी इतके दिवस आले नाही. पण आता 2-3 महिन्यापासून माझे मालक सिक्युरिटी गार्ड म्हणून या कंपनीमध्ये कामाला आहेत तर त्यांनी आता सगळा कारखाना फिरून दाखवला. तर आनंद वाटतो साखरेचा कारखाना बघून. आणि इकडे हे माणसं पण आहेत तर मसनीतून तिकडून साखरेच्या गुण येतात आणि डायरेक्ट त्या गाडीमध्ये भरून राहिलेत ते सगळे आणि भारी वाटते बघून. तर मी ह्या माळकूपची सदस्य असून पण तरी पण इतके दिवस मी आले नाही इथं साखरेचा कारखाना बघायला. आणि इतक्या दिवसातून म्हणजे एवढ्या जवळजवळ 15-20 वर्ष झाली असतात. एवढ्या दिवसातून मी आत्ताशी बघायला आले तर मी ते तिथं उभं राहिलं आहे. तर त्याला साखर पण खायला दिली आणि मला पण दिली. इथं 2-3 टप्प्यावर साखर बनवते असं सांगितलं आम्हाला. तर भारी वाटलं इथं येऊन आता. तर मग जायचं आहे घरी. ही बघा ही अशी गाडीमध्येच गुणी जाऊ राहिली ती. तर ही गाडीमध्ये गुणी जाऊ राहिली आता. तर चला मग बाय बाय.